अधिवेशनात दिशा सालियन प्रकरणाचे पडसाद पाहायला मिळतात. दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांनी पायऱ्यांवर आंदोलन केलं. आणि आपलेच आमदार संजय गायकवाड यांनी देखील म्हटले की नंतर केलेल्या तपासात देखील काही निष्कर्ष होणार नाही. बघा, इतके वर्ष तिच्या कुटुंबातलं कोणीच पुढे आलेलं नव्हतं आणि आता त्यांनी जी याचिका दाखल केली, कारण आतापर्यंत कुटुंबातलं कोणीच आलं नव्हतं, परंतु आता तिचे वडील स्वतः हायकोर्टात धाव घेतली म्हणून हा विषय आला. आणि किशोरी पेडणेकरांचं नाव जर घेतलं जात असेल तर त्यापैकी तुम्हाला काही तथ्य माहिती आहे का? कारण बघा, याच्यात तथ्य काय आहे ते शोधून काढायचे कोर्टाने आणि पोलिसांनी, एवढंच आमचं म्हणणं आहे. पण दिशा सालियनच्या कुटुंबियांना किशोरी पेडणेकर भेटल्या होत्या का? त्यांनी काही त्यांना किशोरी पेडणेकर त्यावेळेला वारंवार त्यांच्याकडे गेल्या होत्या, हे आपण पाहिलेलं आहे सगळ्यांनी. त्याच्यामुळे त्या स्वतःच गेल्या आहे, या गोष्टीला काही पुराव्याची गरज नाही. पण मागे विरोधकांचं आंदोलन सुरू आहे, मागे विरोधकांचं आंदोलन सुरू आहे, सभापतींच्या विरोधात ते आंदोलन करतायत. त्यांचं म्हणणं ते काय ते सांगतील. त्यांचं म्हणणं आहे की सभापती बोलू देत नाही, हे त्याच्यावर सभागृहामध्ये प्रोसिडिंग आपण सगळे बघत आहात आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं काय ते तेच सांगतील. पण बिहार आणि मुंबई निवडणुकांसाठी हे मुद्दे मुंबई आणि काही राजकीय रंग नाही. तिच्या वडील का गेले आता कोर्टामध्ये, आम्ही म्हणजे त्यांना काय असं वाटलं म्हणून ते गेले, त्यामुळे हा सगळा विषय जो आहे तो जगापुढे आला पाहिजे, हे एवढंच आमचं म्हणणं आहे. सत्ताधाऱ्यांना बोलू दिली नाही म्हणून आंदोलन आपल्या सभागृहात विरोधकांनी सुद्धा मागे आंदोलन केलेलं आहे. सगळ्यांना बोलण्याचा संधी मिळत आहे. हिंदी में जानना चाहेंगे क्या किस तरह से आंदोलन कर रहे हैं आप लोग दिशा सालियन मामले में? क्या हमारा ये मुख्य आंदोलन है, हम हमारे पोस्टर के द्वारा जो कहना हम कह रहे हैं और इसीलिए जो दिशा सालियन के पिताजी हैं ये मांग कर रहे हैं, वो कोर्ट में गए, आज तक कोई कोर्ट में नहीं गया था उनके फैमिली से, और इसीलिए इस पर क्या सत्यता है ये लोगों को समझना चाहिए. इतना ही. आदित्य ठाकरे का नाम ले रहे हैं. अधिवेशनात दिशा सालियन प्रकरणाचे पडसाद त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता या संदर्भात गुन्ह्याला माफी नाही अशा प्रकारचे पोस्टर हातामध्ये घेऊन त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही त्या ठिकाणी आक्रमक झाले. त्या ठिकाणी दिवसामध्ये आपण पाहतो अंबादास दानवे माध्यम सभापतींचा, लोकशाहीचा गळा घोटणारे अध्यक्ष सभापतींचा. हे पहा, सत्ताधारी पक्ष सत्तेचा माज यांना चढलेला आहे. सत्तेचा माज चढलेला असताना सभागृहामध्ये विधानसभा अध्यक्ष असो, विधान परिषद सभापती असो, विरोधी पक्षाला बोलण्याची संधी देत नाही. त्याचप्रमाणे ज्या पद्धतीनं लक्षवेधी असेल, वेगवेगळे डिव्हाइस असेल, सत्ताधारी पक्षच अवलंबतात. सभागृहाचं कामकाज सुद्धा सत्ताधारी पक्षच बरखास्त करतात. आणि या सगळ्या पद्धतीमध्ये ज्या पद्धतीनं दादागिरी चालू आहे सत्ताधारी पक्षाची, लोकशाहीचा खून पाडतात. ते संविधानावर चर्चा ठेवलेली आहे, पण संविधानानुसार कोणतंच काम होत नाही आणि त्याच्या विरुद्ध आम्ही आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. आम्हाला आता इथं तुम्ही सांगता की इथं लोकशाही मार्गाने आंदोलन करणं सत्ताधारी पक्षाचा, विरोधी पक्षाचा अधिकार आहे. इथं सत्ताधारी पक्षाचं आंदोलन करतात, त्यांची सत्ता आहे, त्यांचं जे म्हणणं आहे त्यांनी मुख्यमंत्र्याला भेटावं, संबंधित काय त्याच्या मंत्र्याला भेटावं. तेच लोक रोज बसतात मंत्र्याला मांडीला आणि आंदोलन करण्याची गरज काय त्यांनी जाऊन, त्यांचं सरकार आहे, मुख्यमंत्री आहेत त्यांचे, वेगवेगळ्या खात्याचे मंत्री आहेत, तिथं जाऊन त्यांचं म्हणणं मांडलं तर ते आंदोलन करतात. याचाच अर्थ हे दुर्दैव आहे. आंदोलनाची भूमिका विरोधी पक्षाची असली पाहिजे. इथं याचा अर्थ विरोधी पक्षाचा आंदोलनाचा अधिकार सुद्धा सत्ताधारी पक्ष हिरावून घेतोय. आंदोलन करू द्या.
विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतो. एकीकडे अंबादास दानवे हे आंदोलन करतायत. त्यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे. सत्ताधारी असून आंदोलन करण्याची आवश्यकता का, सरकार तुमचा आहे, निर्णय घेऊ शकता, अशा प्रकारची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे यांनी दिली. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडलेत. शिल्पा, दिशा सालियन प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही आक्रमक झालेत, आमने सामने आलेत, काय सविस्तर? नक्कीच, कारण आपण जर पाहिलं तर अधिवेशनाचा हा तिसरा आठवडा सुरू आहे. मात्र आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेले पाहायला मिळत आहे. विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन करत सत्ताधारी बोलू देत नसल्याचा आरोप देखील केलेला आहे. आपण जर पाहिलं तर दिशा सालियन प्रकरण आहे, ते प्रकरण एकदा चर्चेत आलेलं आहे. औरंगजेबाचा मुद्दा असेल, ते प्रकरण कुठेतरी आयोगाचे कान टोचल्यानंतर ते प्रकरण थांबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. आणि आज सालियन प्रकरण समोरून आणलं असून अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा इतर जे मुद्दे आहेत महत्त्वाचे, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना कुठेतरी डावललं जाते. सत्ताधारी जे आहेत ते विरोधकांना बोलू देत नाहीयेत आणि त्याच अनुषंगाने आज पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलेलं आहे. दिशा सालियन हे प्रकरण आज अधिवेशनात गाजणार असल्याचं मुद्दा हा जो सत्ताधारी लावून धरणार आहेत, त्यामुळे आज हे आंदोलन केलेलं आहे. अंबादास दानवे असतील तसेच इतर या ठिकाणी दृश्य आपण पाहतो. सत्ताधारी आणि विरोधकांचं आंदोलन पाहायला मिळत आहे. किशोरी पेडणेकरांनी दबाव टाकल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. दिशा सालियन प्रकरणावरून अधिवेशनात सध्या घडामोडी पाहायला मिळतात. नाहीये विनाकारणच आरोप, जर पुरावे होते तर का नाही? जेव्हा जे सत्ता पक्षामध्ये बसलेले आमदार आहेत तेही बोलत आहेत की याच्यात काही निघणार नाही, पोलीसचे इन्व्हेस्टिगेशन झालेली त्याच्यात पण समोर आलेलं आहे, तरी वारंवार तुम्ही करत राहिला तर त्याच्यात काय निघणार आहे? आप मलाड से विधायक हैं इनफैक्ट जिस वक्त आप मंत्री भी थे, उसको लेकर दिशा सालियन के मृत्यु को लेकर के जो है वो आवाज उठाई जा रही है. दिशा सालियन के पिता जो है वो बॉम्बे हाई कोर्ट गए, कैसे देखते हैं इस मामले को? देखिए, मैं उस एरिया का विधायक नहीं हूँ और इसके ऊपर पुलिस ने पहले भी इन्वेस्टिगेशन कर चुकी है और न्यायालय में जाने का सबका अधिकार है, लेकिन मुझे ऐसा लगता है कि बार बार इन्वेस्टिगेशन करके कहीं ना कहीं सरकार के जो बैठे हुए मंत्री इस पे चर्चा करके इसलिए इस महाराष्ट्र का दिशाभूल कर रहे हैं कि इस महाराष्ट्र के बजट में इस सरकार को देने के लिए कुछ नहीं है और जो वादे उन्होंने इलेक्शन जीतने के लिए किए थे वो सारे के सारे जो है वो फ्लैट हो गए, मुंह के बल गिरे. तो एक के बाद एक, चाहे फिर औरंगजेब होगा, फिर दिशा सालियन होगी या आगे चल के और सारी दंगों की बातें होगी, बस यही चलना है. महाविकास आघाड़ी के बड़े नेता का नाम जो है वो इसमें लाया जा रहा है, इसे आप कैसे देखते हैं? आदित्य ठाकरे तो स्पेसिफिकली उनका नाम मेंशन किया. जे नावं आज त्याच्या वडिलांनी घेतलेली आहेत ती सगळी नावं मी पहिल्या दिवसापासून घेत होतो. कुठल्या पद्धतीने तेव्हाच्या सीएम मुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी काय काय करण्यात आलं याची स्पष्ट भूमिका आता दिशा सालियनच्या वडिलांनीच सांगितलेलं आहे. आता आमच्यावर खोटारडेपणाचा आरोप करणारे, आदित्य ठाकरेला वाचवणारे आता काय बोलणार? मला असं वाटतं शिळ्या कढीला सातत्यानं ऊत आणण्याचा प्रकार स्पेसिफिक भारतीय जनता पार्टीकडून हा केला जातो आणि म्हणून आदित्य ठाकरे एक सालस नेतृत्व आहे, तरुण नेतृत्व आहे, आपण सगळे ओळखता आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं न्यायालय काय काय निर्देश देतं किंवा काय काय याचिकामध्ये म्हटलेलं आहे याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय जास्त बोलणं योग्य होणार नाही. परंतु याच्यात राजकारण शिजलं जातंय किंवा शिजवलं जातंय आणि तेही भारतीय जनता पार्टीकडून, एवढं मी 100% म्हणेन. कुठल्याही व्यक्तीने आपल्या मुलीसाठी, स्वतःसाठी, एखाद्या महिलेसाठी न्याय मागण्याचा जर त्या ठिकाणी प्रयत्न केला असेल तर आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की त्या व्यक्तीला न्याय तिथं मिळाला पाहिजे. पण न्याय मागत असताना त्याच्यामध्ये काय खरं घडलं हे सुद्धा लोकांना त्या ठिकाणी कळलं पाहिजे. कदाचित 4 वर्षानंतर त्यांना असं वाटत असावं की न्याय मिळावं म्हणून ते कोर्टात गेले असतील. जे काय असेल ते योग्य पद्धतीने त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे अशी आमची सुद्धा इच्छा आहे. म्हणजे पुढचे काही दिवस
हे भाजपकडनं याचं वेगळ्या पद्धतीने राजकारण केलं जाईल. कारण दिशा सालियांच्या वडिलांनी त्यावेळेस सांगितलं होतं कोणी या बाबतीतलं राजकारण करू नये. औरंगजेब कबरीनंतर दिशा सालियन प्रकरणावरून महायुतीतले मतभेद समोर आल्याचं मिटकरींनी म्हटलं. हे तर आपण सगळ्यांनी दाखवलं. त्यांच्या समवेत त्यांची एक पत्रकार परिषद झाली होती. तो दबाव आणण्याचा आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली. अधिवेशनात दिशा सालियन प्रकरणाचे पडसाद पाहायला मिळतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहे. अमोलजी, दिशा सालियन प्रकरण हे सध्या समोर आलेलं आहे. औरंगजेबाचा जो मुद्दा होता ते प्रकरण आता मागे टाकण्यासाठी किंवा आरएसएसने कान टोचलेत म्हणून हे प्रकरण समोर आलंय का? नेमकं हे प्रकरण समोर आणण्यामागे नेमका कोणाचा हात असू शकतो? मला असं वाटतं 2020 ला झालेली ही घटना होती. 2025 मध्ये यावर याचिका दाखल होते आहे आणि दिशा सालियांच्या वडिलाला जर असं वाटत असेल की आपल्या मुलीचा खून झाला आणि त्यांच्या काही लोकांवर संशय असेल आणि त्यांनी याचिका दाखल केली असेल तर त्यांना नक्की न्याय भेटेल. जे कोणी दोषी असतील त्यांना सोडल्या जाणार नाही, हा एक भाग. पण आता 3 आठवड्याचं अधिवेशन संपत आलंय आणि 3 आठवड्याच्या अधिवेशनाच्या संपण्याच्या काळामध्ये दिशा सालियान आली वर. कालपर्यंत औरंगजेब होता. मग मूळ मुद्द्याला बगल नाही झाली काही. हे प्रकरण आता ताणू नये. मला असं वाटतं की कोर्ट कोर्टाचं काम करेल, न्यायालय न्यायालयाचं काम करेल. महाराष्ट्राच्या सत्ताधारी आणि विपक्ष लोकांनी यामध्ये जाणीवपूर्वक त्याला हवा देऊ नये. दिशा सालियन प्रकरणात जर तिच्या वडिलांनी याचिका दाखल केली असेल तर तिच्या वडिलाची मानसिकता पण समजून घ्या. तिच्या वडिलाला काही गोष्टीची शंका असतील तर त्या नक्कीच दूर केल्या जातील. पण त्याच्यावर राजकारण करून आता उर्वरित कामकाज जे आहे ते कृपा करून बंद पाडू नका. मात्र पुन्हा एकदा अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा असेल किंवा इतर जे विविध प्रश्न आहेत सर्वसामान्य नागरिकांचे ते न घेता दिशा सालियन प्रकरण आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला जाईल. चित्र तर तसंच दिसतंय. शेतकऱ्याचे मुद्दे मागं पडता कामा नये. कुठल्याही परिस्थितीमध्ये आज नाफेडच्या खरेद्या बंद आहेत, सीसीआयच्या खरेद्या बंद आहेत, सोयाबीनला हमी भाव नाही. 5 क्विंटल 80 किलोची मर्यादा खरेदीची सरकारने घालून दिली. शेतकऱ्याचं उत्पन्न 9-10 क्विंटल एकरी घरात गेलं. अजूनही घरात सोयाबीन पडलेलं आहे. म्हणजे 5 क्विंटल वर उत्पन्न झालं असेल तर त्या शेतकऱ्यांनी काय करावं? याच्यावर ठोस निर्णय झाले पाहिजे. दिशा सालियान, आता मला सांगा, दिशा सालियान मालाडमध्ये तिची पार्टी, तिच्या घरात तिच्या काही वाढदिवसाच्या पार्ट्या वगैरे त्या मालाडमध्ये झाल्या. त्याचा आमच्या विदर्भाच्या शेतकऱ्यात जो रात्रंदिवस कबाळ कष्ट करतो त्याशी काय संबंध आहे? तो पार्ट हा डेव्हलपमेंटचा पार्ट असू शकत नाही. उलट महायुतीच्या इतकं चांगलं चालत असलेलं काम या सरकारला डाग लावण्याकरता काही लोकांनी हे सोडलंय का हे तपासलं पाहिजे. कॅमेरामॅन रोहनसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई.